शेतकरी बुलेटिनमध्ये तुमचे स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिनांक 20 जून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची रक्कम देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली। पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यातील तारकेश्वर येथून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पीएम किसान उत्सव दिनाच्या निमित्ताने 2000 रुपयांचा हप्ता थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे जमा करण्यात आला। या हप्त्याच्या रूपाने सुमारे 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपये वितरित करण्यात आले। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना जमीन वाटप करण्यात येणार आहे। यासाठी धुळे जिल्ह्यातील जमीन विक्री करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी दिली। मान्सूनच्या आगमनाच्या अनेक तारखा उलटल्यानंतर आता भारतीय हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 23 जून पासून नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रात वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या मते मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होत असून यामुळे महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि बिहारच्या उर्वरित भागांत पाऊस सक्रिय होईल। पीएम किसान योजनेचे राज्यात सर्वाधिक 5,45,441 लाभार्थी अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत। त्यांना 109.32 कोटींचे वितरण केले। सर्वात कमी लाभार्थी संख्या ठाणे जिल्ह्यातील असून या ठिकाणी 72,297 शेतकऱ्यांना 14.47 कोटी रुपये वितरित झाले। रत्नागिरी जिल्ह्यात पेरलेल्या एकूण क्षेत्रापैकी 15% क्षेत्रावर बियाणे उगवून आलेले नाही। चिपळूण, खेड, संगमेश्वरसह रत्नागिरी तालुक्यात हे चित्र सर्वाधिक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले। परभणी जिल्ह्यातील 36,726 शेतकऱ्यांना सुमारे 37,45,75,000 रुपयांची पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आमदार विटेकर यांनी 4 जून 2024 पासून कृषी मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता। अखेर शासनाने यासंदर्भात आदेश काढल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आणि प्रामुख्याने त्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना आता विविध व्यवसाय व लागवडीसाठी शासकीय पडीक जमिनी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली असून यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे। शेतीच्या कामासाठी कर्ज काढून, मोठा खर्च करून आणि पावसाच्या आशेवर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता मावळू लागल्या आहेत। त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज मंजुरी आणि परतफेडीच्या वेळापत्रकात एकसमानता आणण्यासाठी पीक हंगामाच्या व्याख्येला एकरूप करून किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा केली आहे। आरबीआय निर्देश पुढील वर्षी जानेवारीपासून लागू होतील, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळावा यासाठी केंद्र सरकारने बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला क्विंटल मागे 80 रुपयांची भाववाढ केली आहे। मागील 40 दिवसात ही तिसरी दरवाढ आहे। या दिवसात एकूण 495 रुपयांची भाववाढ मिळाल्याने नाफेडच्या खरेदी केंद्रांना प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे। गेल्या काही महिन्यांपासून हळदीच्या दरात चढ उतार सुरू असताना आता बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे। 18 जून रोजी झालेल्या लिलावात कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांडी हळदीला प्रति क्विंटल तब्बल 15,410 रुपये इतका कमाल दर मिळाला। त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे।